चला तर मित्रांनो, आज आपण अष्टविनायक गणपती मधला एक थेऊरच्या गणपतीचे दर्शन घ्यायसाठी चाललो आहे, जे की पिंपरी चिंचवड पासून 35 किलोमीटर आहे. थेऊरमध्ये पोहोचल्यानंतर आम्ही गणपतीचं लाईनने दर्शन घेतले. तिथे महाप्रसादची पण सोय होती. महाप्रसादमध्ये पर पर्सन 50 रुपये असे होते. त्यामुळे आम्ही 2 महाप्रसादाचे टोकन घेतले आणि आम्ही महाप्रसादाची वाट पाहत होतो. आमचे साहेब कधी येतोय महाप्रसाद याचीच वाट पाहत होते. मग काय, आला लगेच महाप्रसाद. त्यात चपाती, राईस, शिरा असं होतं. खूप छान असं जेवण झाल्यानंतर कान्हा हा तिथे एक बॉल होता, त्या बॉलने फुटबॉलने खेळत बसला होता. खूप छान असं वाटलं त्या परिसरात मध्ये. आणि खेळून झाल्यानंतर आम्ही त्या परिसरात मंदिराच्या थोडे फोटोशूट केल्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासाला लागलो, जे की सोलापूर हायवे मार्गे भोलेश्वर टेम्पल. सोलापूर हायवे नंतर आम्ही भोलेश्वर टेम्पलपाशी पोचलो. खूप असं छान असं हे मंदिर आहे. हे पूर्वजन काळातील मंदिर आहे, जे की शिवचं मंदिर आहे. तिथे गेल्यानंतर खूप असं छानशी पिंड होती. खूप भारी वाटलं ती पिंड पाहून. आता आम्ही तिथला परिसर पाहून, मंदिर पाहून बाहेर पडलो आणि बाहेरच्या परिसरातील मंदिर पाहून घेतले आणि आम्ही पुढच्या प्रवासाला लागलो, जे की मोरगावच्या गणपतीसाठी आम्ही निघालो. मोरगावचा गणपती हा भोलेश्वर टेम्पलपासून 40 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. अष्टविनायक मधला एक मोरगावचा गणपतीला आम्ही पोहोचलो. मोरगावच्या गणपतीचे दर्शन झाल्यानंतर आम्ही तिथला परिसर पाहून आम्ही तिथून जेजुरीच्या दिशेने निघालो, जे की जेजुरी टू मोरगाव हे अंतर 40 ते 50 किलोमीटर होते. त्यामुळे आम्ही जेजुरी मार्गे अंश हा भंडाऱ्याची पिशवी घेऊन देवळाच्या अवतीभोवती फिरत होता. त्याला खूप भारी वाटत होतं, थांबतच नव्हता. येळकोट जय मल्हार. आणि देवाचं दर्शन झाल्यानंतर आम्ही जेजुरीचे दर्शन झाल्यानंतर आम्ही वापस निघालो हडपसर मार्गे पिंपरी चिंचवडला. जाता जाता आम्ही हा सनसेट बघत 2 व्हीलरवरून आम्ही तिघे घरी चाललो.
हा होता आमचा एक दिवसाचा प्रवास. थँक्यू सो मच.